एमपी अजब है सबसे गजब है ही म्हण आपण मस्करीत म्हणतो, पण जेव्हा ती प्रत्यक्षात उतरते तेव्हा धक्का बसतो। असंच काहीसं नर्मदापुरम जिल्ह्यातील पिपरिया इथं घडलंय आणि हो, तेही शिक्षण क्षेत्रात। शहीद भगतसिंग शासकीय पीजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झालाय। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण इथं विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणारा प्राध्यापक नसून एक शिपाई आहे। शिपाई पन्नालाल पठारिया यांना गेस्ट फॅकल्टी खुशबू पगारे यांनी 5,000 रुपयात उत्तरपत्रिका तपासायला दिल्या। हे प्रकरण तसंच राहिलं असतं, पण नशीब कॅमेऱ्याने धोका दिला। सगळं कॅमेऱ्यात कैद झालं आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा व्हिडिओ व्हायरल झाला। बस मग काय, एकच खळबळ उडाली। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। गेस्ट फॅकल्टी खुशबू पगारे यांनी आपली तब्येत बरी नसल्याचं कारण देत कॉलेजच्या बुक लिफ्टर राकेश मेहर यांना 7,000 रुपये देऊन उत्तरपत्रिका तपासायला सांगितलं। राकेशनं मग हे काम पन्नालाल पठारिया या शिपायाकडे सोपवलं आणि त्याला फक्त 5,000 रुपये दिले। पन्नालालनेही अगदी बिनदिक्कत हे काम पार पाडलं आणि लिखित स्वरूपात कबुलीही दिली। आता विचार करा, तुमच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणारा माणूस प्रोफेसर नाही तर शिपाई असेल तर तुमचं भविष्य काय होईल? जानेवारी 2025 मध्ये घडलेली ही घटना आता उघड झाली आहे। कॉलेजचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजेच शिपाई पन्नालाल पठारिया याने विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्या आणि हे सगळं कॅमेऱ्यात कैद झालं। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ माजली। विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ स्थानिक आमदार ठाकूरदास नागवंशी यांच्याकडे नेला आणि मग या प्रकरणानं उच्च शिक्षण विभागापर्यंत धडक दिली। उच्च शिक्षण विभागानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। चौकशीसाठी समिती नेमली गेली आणि 3 एप्रिलला अहवाल आल्यानंतर 4 एप्रिलला मोठी कारवाई झाली। कॉलेजचे प्रभारी प्राचार्य राकेश कुमार वर्मा आणि प्राध्यापक राम गुलाम पटेल यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं। पन्नालाल पठारिया आणि खुशबू पगारे यांच्यावरही विभागांतर्गत कारवाईचे आदेश निघाले आहेत। पण प्रश्न उरतो, या सगळ्याचा फटका कोणाला बसणार? विद्यार्थ्यांना? हा सगळा प्रकार म्हणजे शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह आहे। जिथे उत्तरपत्रिका तपासण्याचं काम शिपायाकडे सोपवलं जातं, तिथे विद्यार्थ्यांचं भविष्य काय सुरक्षित राहील? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओनं अनेकांचं डोकं गरम केलंय। काहींना हसूही आलंय, पण हसणारी ही गोष्ट नाही, कारण या हलगर्जीपणामुळे अनेक विद्यार्थ्यांचं करिअर धोक्यात आलंय। शिक्षण क्षेत्र हे मंदिर असायला हवं, पण जेव्हा इथं पन्नालाल उत्तरपत्रिका तपासतात तेव्हा ते भेसळयुक्त बाजार होतं। हा प्रकार केवळ एक महाविद्यालयापुरता मर्यादित नसेल याची भीती वाटते। शिपाईकडून उत्तरपत्रिका तपासणं म्हणजे टेलर कडून केस कापून घेण्यासारखं आहे। एमपी अजब हे या घटनेनं सिद्ध झालंय, पण हे अजबपण आता गजबपणाकडे वळलंय। शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात असा खेळ मांडला जाणं म्हणजे समाजाच्या भविष्याशी खेळण्यासारखं आहे। आता प्रशासन काय पावलं उचलतं आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? हे प्रकरण किती गंभीर आहे आणि यावर काय उपाय असू शकतात? कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।